प्रश्न विचारणार तुम्ही? काय सांगाल दादा, कशा पद्धतीने तुम्ही लोणावळ्यात आलेला आहे, कसं वातावरण वाटतंय आणि कसं एन्जॉय करताय, कुठून आला? आम्ही पुण्यावरनं आलोय. एन्जॉयमेंट तर आहे खूप चांगलं. मित्र इथेच राहतो, तो लोणावळ्याचा आहे. प्लस आता क्रिसमसचा पण सीझन आहे म्हणून हिवाळ्यात जरा बरं वाटतं वादी वगैरे बघायला. फॉग वगैरे पण भरपूर येते. तसं दिसणं कमी आहे, बाकी खाली दिसत नाही काही कारण फॉग खूप आहे, पण मजा येते तरी. लोणावळा नगरी आहे. लोणावळा नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य देखील आहे. लोणावळ्याचाच तू रहिवासी आहे. कसं मित्रांना इथे इन्व्हाइट केलं, काय एन्जॉय करताय तुम्ही, कशा पद्धतीने? ऍक्च्युली आमचा प्लॅन जस्ट असाच कॅज्युअली झाला होता, पण आता म्हणजे चालू आहे, म्हणजे आम्ही एक एक पॉईंट फिरतो आता, तर म्हणजे खूप मजा येते. आणि आज जरा वीक डेज असल्यामुळे थोडं एवढा गडबड पण नाही, त्यामुळे एकंदरीत एक्सपिरियन्स तर चांगला आहे सो फार. काय निसर्ग सौंदर्य कसं आहे, काय वातावरण कसं आहे, काय वाटतं? वातावरण तर चांगलंच आहे, म्हणजे आता थंडी असल्यामुळे जास्त म्हणजे पावसाळ्याचाही त्रास नाही आणि उन्हाळ्याचाही त्रास नाही, त्याच्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर चांगलाच आहे. एन्जॉयमेंट कशी चालू आहे? नाताळ आहे, उद्या क्रिसमस आहे, न्यू इयर आहे, काय प्लॅन्स आहे? प्लॅन तर आता सध्या इथंच फिरायचाच आहे आणि थोडा स्टे वगैरे तर आहे म्हणजे एकंदरीत. नाव सांग. सोहम तारू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.